आता ज्यावेळी मम्मी घरी येते ना, त्यावेळी हा एक पदार्थ हमखास आमच्या घरी बनतो, ते म्हणजे ना अळूवडी. मुलांना आणि मला देखील आवडतात, त्यामुळे ती आवर्जून बनवते. आता आहे ना, अळूवडी वगैरे जेवण झाल्यानंतर आहे ना, स्वरूप आहे ना, मम्मीला त्याची आहे ना पोएम ऐकवत होता. आजीबरोबर खूप सारी मस्ती करून झाल्यावरती आहे ना, रात्री झोपले लवकर मुलं आणि त्यानंतर आहे ना, सकाळी स्वरूपसाठी सरप्राईज होतं. त्याने सांगितलं होतं आजीला, की मला मेंदू वडे कर. खरं तर मी आहे ना, इडली, डोसा आणि सांबार करणार होते. पण आहे ना, त्यांनी मम्मीला सांगितलं होतं झोपताना, की मला मेंदू वडे कर म्हणून. हे बघा, त्याच्यासाठी मस्तपैकी छान असं गरमागरम इथे मेंदू वडे किंवा तुम्ही त्याला उडीद वडे काय बोलता ते देखील मला कमेंट करून सांगा. तर इथे मस्तपैकी गरमागरम सांबार, इडली आणि वडे असं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतात. आणि स्वरूपने ना सक्त वडे घेतले होते. शिशाला मी एक डोसा करून दिला होता, कारण का तिला डोसा खायचा होता. आणि त्यानंतर आहे ना, मस्तपैकी असं गरमागरम बऱ्याच दिवसानंतर ना असं उडीद वडे खाल्ले होते. नेहमी काय होतं घरामध्ये फक्त इडली सांबार किंवा इडली चटणी वगैरेच बनते, पण आज आहे ना सगळे साऊथ इंडियन प्रकार म्हणजे डोसा, इडली, वडे सगळे बनले होते आणि मस्तपैकी छान असे एन्जॉय केले होते. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.